ताई, मला काही पर्सनल हायजीनवर शंका आहे, त्या विचारू मी? हो, विचार ना. अंडरआर्म रोल ऑन्स वापरू शकतो? नाही. त्याचं कारण असं आहे की अंडरआर्म रोल ऑन मध्ये अँटी पर्स्पिरंट असतात. अंडरआर्म रोल ऑन्स जे येतात ते अँटी पर्स्पिरंट असतात आणि अँटी पर्स्पिरंटचे साईड इफेक्ट्स असे आहेत की त्यामुळे तिथले जे पोर्स आहेत, म्हणजे घाम ज्याच्यातून बाहेर येतो किंवा घामाची छिद्र आपण ज्या साध्या भाषेत म्हणतो ती बंद होतात वापरून वापरून. म्हणजे त्याचा अगदी रेग्युलरली वापर असेल तुमचा अँटी पर्स्पिरंट रोल ऑनचा, तर नक्कीच तिथे पोर्स क्लोज होऊन आपल्याला काहीतरी आजार होऊ शकतो, म्हणून तेही चांगले नाही. त्याऐवजी तुम्ही डीओ म्हणजे स्प्रे जे मिळतात, परफ्युम्स आहेत, ते वापरणं चांगलं. दुसरं म्हणजे की इंटिमेट एरियाला इन्फेक्शन फ्री ठेवायला आपण काय करू शकतो? अरे वा, हा नक्कीच चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याच जणींना इंटिमेट एरियाच्या इथे इन्फेक्शन बऱ्याचदा होतं. त्याचं कारण असं आपल्याला घाम येत असतो, त्यामुळे म्हणूनच इंटिमेट एरिया क्लीन ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी आता बाजारात बरेच प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. अर्थातच ते डॉक्टरांना कन्सल्ट करून मगच वापरावेत. तसेच इंटिमेट एरियाच्या इथून कधी कधी ओडर म्हणजेच दुर्गंध येण्याची शक्यता असते. त्यासाठी पावडर सुद्धा बाजारात उपलब्ध आहे, आपण ते नक्कीच वापरू शकतो. बरं, मला असा एक प्रश्न आहे की इनरवेअरला अजून कोणतं फॅब्रिक आपण प्रेफरेबल म्हणजे आहे? इनरवेअरसाठी शक्यतो कॉटनच वापरावे. कारण सिल्क म्हणा किंवा नायलॉन म्हणा, यामुळे काय होतं की आपल्याला जो घाम येतो तो ॲब्सॉर्ब होत नाही, ते तिथल्या तिथे राहतं आणि आपण म्हणजे ऑफिसला जातो किंवा बाहेर असतो दिवसभर, त्यामुळे ते दिवसभर घाम तसाच राहतो, तो शोषला जात नाही. आणि सिल्क फॅब्रिक असेल तर ते घासल्या पण जातं स्किनवर, त्यामुळे इन्फेक्शन नक्कीच होऊ शकतं. म्हणूनच शक्यतो अगदी म्हणजे गरज नसेल तर आणि हे इन्फेक्शन टाळण्यासाठीच आपण कॉटन मिक्स फॅब्रिक वापरू शकतो. आता बऱ्याचदा मुली टी शर्ट घालतात किंवा ड्रेस असे काही असतात की ज्यातून इनरवेअर आपला तो शेप दिसतो. त्या दिवशी किंवा फक्त त्या काही तासांसाठी आपण सीमलेस म्हणा किंवा बरेच प्रॉडक्ट्स आता उपलब्ध आहेत, बरेच फॅब्रिक्स उपलब्ध आहेत, ते वापरले तर चालतील. पण रेग्युलर वापरासाठी आपण कॉटनच प्रेफर करावे.